नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ। मनोकामना पूर्तीसाठी हनुमान जयंतीला करा हे उपाय। बजरंगबली होतील प्रसन्न, सर्व इच्छा करतील पूर्ण। हनुमानजींना सर्वात प्रिय आहेत भगवान श्रीराम, त्यामुळे मारुतीच्या भक्ती किंवा उपासनेत रामांचे नाव घेतल्याने ते प्रसन्न होतात आणि भक्तांवर कृपा करतात असे मानले जाते। आज आपण पाहूया हनुमान जयंतीला करता येणारे काही महत्त्वाचे उपाय आणि पूजापाठ, ज्यामुळे हनुमान प्रसन्न होऊन तुमच्या मनोकामना पूर्ण करतील। हनुमानजींना प्रसन्न करण्याचे उपाय व पूजापाठ। राम नाम जपणे। हनुमानजी राम भक्त आहे हे आपल्याला माहिती आहे। त्यांना सर्वात प्रिय काय असेल तर ते भगवान राम। हनुमानजींचा फोटो आपण पाहतो, त्यांच्या हृदयात राम वसलेले आहेत। त्यामुळे मारुतीला प्रसन्न करण्यासाठी सर्वात प्रभावी आणि शक्तिशाली उपाय कोणता असेल तर तो राम नाम जपण्याचा। तुमच्या मुखातून राम नाम एकदा जरी आले तरी हनुमानजी आनंदी होतात। आता मनोकामना पूर्ण करण्यासाठी तुम्हाला हनुमान जयंतीच्या दिवशी राम नाम या मंत्राचा 11 वेळा किंवा संकल्प घेऊन 1,00,000 राम नाम जप करावा। ज्या भक्तांना हे जमणार नाही त्यांनी किमान 108 वेळा तरी मनोभावे राम नाम या दिवशी जपावे। हनुमानजी कृपा करतील। तसेच राम नाम जप तुम्ही लिहू देखील शकता। एका वहीत लाल पेनाने स्वच्छ अक्षरात राम नाम जप लिहिल्याने सुद्धा मारुती प्रसन्न होतात। हनुमान चालीसा पठण। हनुमान चालीसा अपार शक्ती आहे। हनुमान चालीसेची प्रत्येक पंक्ती प्रभावी आणि महत्त्वपूर्ण आहे। जो व्यक्ती नियमित हनुमान चालीसा वाचतो त्याच्या पाठीशी बजरंगबली सदैव उभे राहतात असे मानले जाते। हनुमान जयंतीच्या दिवशी अनेक जण आपल्या तीव्र मनोकामना पूर्ण करण्यासाठी सकाळी लवकर उठून 100 हनुमान चालीसा पठण करण्याचा संकल्प घेतात। अखंड ज्योत लावून या दिवशी पठण केलेली हनुमान चालीसा बजरंगबली स्वीकारतात आणि कृपा करतात। किमान 1, 5, 7, 11 अशा क्रमाने तुम्ही जमेल तितक्या वेळा हनुमान चालीसा या दिवशी वाचू शकता। सुंदरकांड पठण। हनुमानजींना भगवान श्रीराम प्रिय असल्याने त्यांना समर्पित असणारा सुंदरकांडचा पाठ या दिवशी अनेक भक्त करतात। हनुमान मंदिरामध्ये देखील या दिवशी सुंदरकांड पाठचे आयोजन केले जाते। भक्त मंत्रमुग्ध होऊन सुंदरकांड पठण ऐकत असतात आणि म्हणतात सुद्धा। ज्यावेळी सुंदरकांड पाठ केला जातो त्यावेळी हनुमानजी साक्षात तो पाठ ऐकण्यासाठी विराजमान होतात। त्यामुळे सुंदरकांडचा पाठ करताना हनुमानजीसाठी एक आसन लावले जाते। हा पाठ अत्यंत प्रभावी असल्याने तुम्ही हनुमान जयंतीला सुंदरकांड मारुतीला अवश्य ऐकवावे। रुईच्या पानांची माळ। हनुमानजींच्या आईला म्हणजेच माता अंजनामाई यांना रुईचे झाड प्रिय होते। रुईच्या झाडाच्या त्या भक्त असल्याने त्यांना आपल्या पुत्राला म्हणजेच हनुमानजींना बळ बुद्धी मिळवण्यासाठी रुईच्या झाडाच्या पानांची माळ घातल्याची पौराणिक आख्यायिका आहे। त्यामुळे हनुमानजींना रुईच्या पानांची माळ घालतात। हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी रुईच्या पानावर चंदन किंवा अष्टगंधाने राम नाम लिहून आपली मनोकामना सांगून ती माळ मारुतीच्या गळ्यात घालावी, याने इच्छापूर्ती होते असे मानतात। प्रसाद। मारुतींना चणे, गूळ आणि लाडू हे प्रसादात दाखवले जातात। हनुमानजींना शक्ती, ताकद यांचे प्रतीक मानल्याने त्यांना प्रामुख्याने बळ मिळवण्याच्या गोष्टी म्हणजे चणे आणि गुळाचा नैवेद्य दाखवतात। हा नैवेद्य हनुमानजी आनंदाने स्वीकारतात असे मानले जाते। तसेच त्यांना बेसन किंवा बुंदीच्या लाडवांचा नैवेद्य देखील दाखवला जातो। बुंदीचे लाडू त्यांना विशेष प्रिय आहेत। तसेच विड्याचे गोड पान देखील मारुतीला मनोकामना पूर्तीसाठी चढवले जाते। त्यामुळे हनुमान जयंतीच्या दिवशी त्यांना हे सर्व नैवेद्य अवश्य दाखवा। तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। थँक्स फॉर वॉचिंग।